नमस्कार. खरीप हंगाम तोंडावर आलाय आणि भारतीय शेतकऱ्यांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय. ते म्हणजे खतांच्या वाढत्या किमतींचं. पण अशा परिस्थितीत भारत सरकार आपल्या शेतकऱ्यांना या आर्थिक धक्क्यापासून वाचवण्यासाठी काय करत आहे? चला आज याचाच सविस्तर आढावा घेऊया. बघा, एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचे भाव अक्षरशः आकाशाला भिडले आहेत. मग प्रश्न असा पडतो की अशा गंभीर परिस्थितीतही भारतीय शेतकरी या दरवाढीच्या तडाख्यातून सुरक्षित कसे काय राहू शकतात? हाच तर कळीचा मुद्दा आहे आणि ज्याचंच उत्तर आपण शोधणार आहोत. तर मग सुरुवात करूया. हे संकट नेमकं उभं कसं राहिलं ते आधी समजून घेऊया, कारण याचा थेट संबंध आगामी खरीप हंगामाशी आणि जागतिक पुरवठा साखळीत आलेल्या अडथळ्यांशी आहे. झालं असं की जागतिक पातळीवर एक प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, ज्यामुळे खतांसाठी जो कच्चा माल लागतो त्याचा पुरवठाच विस्कळीत झाला. साहजिकच यामुळे खत निर्मितीचा खर्च प्रचंड वाढला आणि शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण पसरलं. आता खर्च वाढला हे तर ठीक आहे, पण तो नेमका किती वाढला? चला आकडे बघूयात, म्हणजे या दरवाढीची तीव्रता आपल्या लक्षात येईल. आणि हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. सगळ्यात आधी बघा, युरिया. आपल्या भारतीय शेतीसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचं खत आहे. तर या युरियाच्या किमतीत तब्बल 85% जास्त वाढ झालीये. हो, तब्बल 85%. ही खरंच एक प्रचंड मोठी वाढ आहे. हा आलेख बघा, म्हणजे चित्र आणखी स्पष्ट होईल. हे संकट सुरू होण्याआधी 1 टन युरिया साधारणपणे $450 मिळत होता. आज तोच 1 टन युरिया $950च्या पुढे गेलाय, म्हणजे जवळजवळ दुप्पट. केवढा मोठा फरक आहे हा! आणि ही दरवाढ फक्त युरियापुरतीच मर्यादित नाहीये बरं का. DAP, जे आणखी एक महत्त्वाचं खत आहे, त्याच्याही किमतीत जवळपास 20 ते 25% वाढ झालेली दिसतीये. आता ही सगळी गंभीर परिस्थिती पाहता सरकारने काय पाऊल उचललं? चला आता सरकारच्या भूमिकेकडे वळूया, कारण या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एका मोठ्या हस्तक्षेपाची घोषणा केली. या संदर्भात आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक खूप मोठं आणि महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की जरी आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती कितीही वाढल्या तरी त्याचा भार शेतकऱ्यांवर पडू दिला जाणार नाही. शेतकऱ्यांसाठी किमती तशाच स्थिर ठेवल्या जातील. हे खरंच एक मोठं दिलासा देणारं वक्तव्य होतं. पण मग सरकार हे करणार कसं, असा प्रश्न पडू शकतो. तर त्यासाठी त्यांच्याकडे पोषक तत्वांवर आधारित अनुदान म्हणजेच न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी नावाची एक योजना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर खताची वाढलेली किंमत आणि शेतकऱ्याला द्यायची किंमत यातला जो काही फरक आहे तो सगळा सरकार भरणार. त्यामुळे शेतकऱ्याला त्याची झड बसणार नाही. ठीक आहे, सरकारने योजना आणली, अनुदान देणार हेही ठरलं, पण याचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष काय परिणाम होणार आहे? हे अनुदान त्यांच्यासाठी एक ढाळ म्हणून कसं काम करणार आहे ते आता पाहूया. ही स्लाइड बघा, यातून सगळं चित्र एकदम स्पष्ट होतं. जर सरकारने हस्तक्षेप केला नसता तर काय झालं असतं? शेतकऱ्यांना खतांवर जवळजवळ दुप्पट खर्च करावा लागला असता, ज्यामुळे प्रचंड आर्थिक ताण आला असता. खरीप हंगामच धोक्यात आला असता. पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? शेतकऱ्यांसाठी किमती स्थिर आहेत. तो सगळा आर्थिक भार सरकार उचलत आहे आणि त्यामुळे आपला खरीप हंगाम पूर्णपणे सुरक्षित आहे. तर मग ह्या सगळ्या सरकारी हस्तक्षेपाचे महत्त्वाचे परिणाम काय आहेत ते थोडक्यात पाहू. सगळ्यात पहिलं म्हणजे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा आर्थिक दिलासा मिळालाय. दुसरं, खतांच्या किमती स्थिर राहतील याची खात्री मिळाली. तिसरं, यासाठी जेवढं काही अनुदान लागेल ते सरकार देणार आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खतांचं वाटप सुरळीत व्हावं आणि काळाबाजार होऊ नये म्हणून कदाचित शेतकऱ्याचं ओळखपत्र आणि त्याच्या जमिनीच्या आकारानुसार रेशनिंगची पद्धतसुद्धा लागू केली जाऊ शकते. तर मग मुद्दा असा आहे की आज सरकारने अनुदान देऊन शेतकऱ्यांना तात्पुरता पण खूप मोठा दिलासा दिला आहे, हे नक्की. पण यावर कायमस्वरूपी तोडगा काय? भारताच्या खत सुरक्षेसाठी आपल्याला दीर्घकालीन उपाययोजना काय कराव्या लागतील? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला भविष्यात